केंद्रात मंत्रीपद मिळेल, थेट राज्यमंत्रीपदाचा दर्जा. त्यासाठी 20 कोटी द्यावे लागतील. भाजप नेत्याला आमिष दाखवलं, पण राजकारणात मुरलेल्या नेत्यानं डोकं लढवलं आणि ठगबाजी करणाऱ्यांना स्वतःच्याच सापळ्यात ओढलं. काय आहे यवतमाळमध्ये उघडकीस आलेलं हाय प्रोफाईल प्रकरण, जाणून घेऊयात सविस्तर. तर ही घटना आहे यवतमाळची. भाजपचे जिल्हा समन्वयक आणि माजी जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांना 16 मेला लौकिक फुलकर नावाच्या एका व्यक्तीनं व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. फुलकरनं त्यांना केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या 42 महामंडळांची एक यादी पाठवली. ही यादी पाहता अधिकृत वाटत होती. त्यात बजेट, वेतन आणि मिळणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती होती. या 42 पैकी कोणत्याही 3 महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्ती मिळवून देण्याचा आमिष फुलकरनं भुतडा यांना दाखवलं. 1 करोड मिनिमम टोकन लागणार आहे तिकडे. बर. नाही तर तुम्ही जर समजा टुरिझमचं किंवा खनिकर्मचं जे आहे महामंडळ खनिज वगैरेचं किंवा मग रेल्वे वगैरेचे जर मागितले असते ना, तुम्हालाही जवळपास 3-4 करोड पर्यंत टोकनच द्यावं लागलं. अच्छा. म्हणजे आता प्रोसेस तुम्हाला मी क्लिअर सांगून देतो. ललित मी तुम्हाला बोलले मला माहित नाहीये. इथे कसं आहे की तुमची प्रोफाईलची हार्ड कॉपी लागेल आपल्याला सोबत आणि टोकन, ह्या 2 गोष्टी ज्या आहेत तिथे पोहोचल्यानंतर तिथून 3 दिवसामध्ये म्हणजे 72 तासानंतर तुम्हाला तिथून राजभवन मधून कॉलिंग होत आहे आणि तुम्हाला दिल्लीचं शेड्यूल जो तुमचा ठरेल, अपॉइंटमेंट तिथल्या ज्या तुमच्या ज्या तारखेमध्ये भेटल्यात ते सगळं तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्या तारखेला तुम्हाला तिथे बोलवलं जाणार आहे. तिथे बोलवल्यानंतर जे आहे तुम्हाला जे तुमच्या जे आपण विभाग मागितलाय, जो महामंडळ आपण मागितलाय ना, त्याच्याविषयी तुम्हाला सांगितलं जातं. त्याच्याविषयी पूर्व कल्पना तुम्हाला दिली जाते. आधी एक नॉमिनल इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू मीन्स फक्त एक तोंड ओळख आहे तुमची तिथे, म्हणजे कोण व्यक्ती आलाय बाबा, काय बॅकग्राऊंड आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाही माहीत राहते. पण एक फॉर्मॅलिटी म्हणून समोरासमोर बसणं आहे आपल्याला तिथे. ते झालं की तुमच्या तिथूनच लेटर इश्यू होतो पदनियुक्तीचा. तो मला वाटतंय की बाबा नाही, मला कुठे ना कुठे या गोष्टीविषयी शंका आहे माझ्या नियुक्तीविषयी. तुम्हाला जिथे त्या राजभवनाच्या ज्या विभागामध्ये जाऊन तुमची काय म्हणतात शहानिशा करायची आहे किंवा तुम्हाला व्हेरिफिकेशन जे काही करायचं आहे तुम्ही करू शकता. तुमचं व्हेरिफिकेशन झालं, तुमचं समाधान झालं की नाही बाबा माझं खरंच काम झालंय, ते झाल्यानंतर तुम्हाला जे रिमेनिंग तुमचं अमाऊंट ठरलेलं आहे पूर्ण ते तुम्हाला कम्प्लीट करणं आहे. तुम्ही 5 वर्ष जर तिथे बसताय तर त्या 5 वर्षामध्ये आम्ही चांगली इन्कम जनरेट करून घेऊ तुमच्या माध्यमातून किंवा इतर जे तुमच्यासारखे जे आमचे जवळचे लोक राहतील इतर महामंडळामध्ये तिथूनही पैसा हे होणार आहे जनरेट. या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून ह्या गोष्टी करणं आहेत. त्याचं असं आम्हाला काही खूप असं फेमस वगैरे या भानगडीत पडायचं नाहीये. बरोबर. असं काही नाही आहे की एकदम तुम्ही सडनली डिसिजन घ्या म्हणून आम्ही सांगणार नाहीये तुम्हाला. तुम्ही विचार करा या सगळ्या गोष्टींचा. कसं आहे की राजकारणामध्ये तुम्हालाही माहित आहे, मलाही चांगल्याने माहित आहे, पद असेपर्यंतच पॉवर आहे. पद नसेल तर मग कसं आहे की तुम्ही कितीही ओळख असेल तुमची तरी काही फायदा नाहीये. ठीक आहे. पद घेण्यासाठी हा एक चान्स आहे. आता विधान परिषद तर नाही देऊ शकणार सध्या आम्ही तुम्हाला, पण हे आहे आमच्याकडे तर आम्ही हे तुम्हाला ऑफर करतोय. हे पद मिळवण्यासाठी फुलकरनं तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली. इतकंच नाही तर विश्वास बसावा म्हणून गणेश राठोडनं एका महिलेशी भुतडा यांचं फोनवर बोलणंही करून दिलं. या महिलेचं नाव हेमलता अग्रवाल असून ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नातेवाईक आणि मध्य भारतातील एका हिंदी वृत्तपत्र समूहाची व्यवस्थापकीय संचालक असल्याचा खोटा परिचय करून देण्यात आला. या टोळीचं थेट दिल्लीत कनेक्शन असल्याचंही भासवण्यात आलं. पण इतक्या मोठ्या रकमा आणि मंत्रिपदाच्या आमिषावर नितीन भुतडा यांना संशय आला. त्यांनी आपली फसवणूक होतीये हे वेळीच ओळखलं आणि या ठगांना रंगेहात पकडण्याचा निर्णय घेतला. भुतडा यांनी माजी आमदार मदन येरावार यांच्या संपर्क कार्यालयात एक गुप्त स्पाय कॅमेरा बसवला आणि या कॅमेऱ्याच्या मदतीनं आरोपींशी होणारं प्रत्येक संभाषण आणि प्रत्येक हालचाल हे रेकॉर्ड करण्याचं नियोजन केलं. आपल्याकडे नितीन सुरेशचंद्र भुतडा
यांनी दिलेल्या तक्रारीवरनं एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे अवजडी पोलीस स्टेशनला. याच्यामध्ये भुतळा यांना एक केंद्रीय महामंडळाचं एक पद मिळवून देतो, त्याबद्दल त्यांच्याकडनं काही पैशाची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या लक्षात आल्यावरती की माझी फसवणूक होते आहे, म्हणजे फसवणुकीचा प्रयत्न होत आहे माझ्यासोबत. त्यांच्या लक्षात आल्यावरती त्यांनी अवजडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्या अंतर्गत आपण फसवणूक, त्याचप्रमाणे फॉर्जरी अंतर्गत विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज आम्ही त्या गुन्हा दाखल 3 आरोपितांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज कोर्टात आम्ही प्रोड्यूस केलं होतं आणि त्यांची 3 दिवसापर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. पुढील तपास यापैकी 3 आरोपी आहेत, त्यापैकी लौकिक जगन्नाथ फुलकर हे यवतमाळचेच आहेत. गणेश लालसिंग राठोड हे पण यवतमाळ वडगावचे आहेत. त्यानंतर विश्वजित सुरेश राठोड हे पण आपले ब्राह्मणवाडा पोस्टी जवळा तालुका आर्णी येथील आहेत. यांची मूडच हीच होती की लोकांना एखादं राज्यमंत्रीपदाचं पद किंवा महामंडळाचं एखादं पद मिळवून देण्याच्या संदर्भात आमिष देणे आणि त्यातून पैसा उकळणं, हे यांची एक मोडस आहे. तपास चालू आहे. आता आरोपींचा आम्हाला 3 दिवस कस्टडी रिमांड मिळाला आहे. तर तपासात आणखी ज्या काही बाबी निष्पन्न होतील त्यावरनं आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या हाय प्रोफाईल प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. केंद्रीय गृह मंत्रालय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावांनी बनावट पत्रकं आणि याद्या वापरण्यात आल्यामुळे या टोळीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत जोडलेले आहेत का याचा पोलीस तपास करतायत. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यताही वर्तवली जातीये. अशा प्रकारे केंद्रीय मंत्रिपदाचा आमिष दाखवून मोठ्या राजकीय व्यक्तींना फसवण्याचा प्रयत्न करणारी टोळी अखेर गजाआड झाली आहे. पण या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.